नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार स्पेशल बघा आज मी काय काय बनवलेलं आहे. इथे आहे कोलंबीचा रस्सा मी बनवलेला आहे. त्याचबरोबर इथे मी ड्राय कोलंबी बनवलेली आहे. हा आहे भात. इथे बनतीये भाकरी आणि त्याचबरोबर बोंबील फ्राय. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 रेसिपीज बघायला मिळणार आहेत. तर इथे कोलंबी आणि आज बोंबील आम्ही आणलेले आहेत आणि कोलंबी वेगळी करून मी स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे दोन्हीसुद्धा. तर आता आपण कोलंबी आणि बोंबील दोन्हीसुद्धा एकत्र मॅरिनेट करणार आहोत. तर पहिल्यांदा कोलंबीला मी 1 लिंबाचा रस आणि बोंबीलला सुद्धा मी 1 लिंबाचा रस लावलेला आहे. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची जाडसर वाटून दोघांना सुद्धा इथे आपल्याला 1-1 टेबलस्पून लावायचा आहे. त्यानंतर 3 चमचे आगरी मसाला लावलेला आहे मी कोळंबीला आणि 2 चमचे इथे बोंबीलमध्ये मी घातलेला आहे. घरगुती आगरी मसाला आहे. याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, तर जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की चेक करा. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि दोन्हीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. बोंबीलसुद्धा म्हणजे संपूर्ण जो मसाला आहे तो दोघांना सुद्धा छान लावून घ्यायचा आहे एकत्रच. तर तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे मी बोंबील छान मस्त असे मॅरिनेट करून ठेवणार आहे एक अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासानंतर आपण हे बोंबील आहेत ते फ्राय करणार आहोत. तर अशा पद्धतीमध्ये हे मॅरिनेट करून आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे कोळंबीला सुद्धा मी सर्व काही साहित्य घातलेलं आहे आणि त्यालासुद्धा छान मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. आता इथे मी कोळंबीचे 2 प्रकार करणार आहे, एक ड्राय कोळंबी आणि एक कोळंबीचा रस्सा. तर पहिल्यांदा आपण रस्सा करणार आहोत, तर त्यासाठी फोडणी मी करते. तर भांड्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण चेचून घालायचा आहे आपल्याला. अद्रक, लसूण आणि मिरची जो ठेचा आपण लावला होता मॅरिनेट करताना तो पुन्हा आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून घालायचा आहे. त्यानंतर 1 टोमॅटो आहे तो मी असा लांब कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आगरी मसाला 2 चमचे मी पुन्हा यामध्ये घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता या रसामध्ये मी घालणार आहे मस्त अशी हिरवीगार वांगी. तुम्ही ते बघू शकता. तर 2 इथे मी वांगी घातलेली आहेत ह्यामध्ये. वांगीसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर जी आपण मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ती आपण अर्धी यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर इथे आमचा हा वाटण नेहमीप्रमाणे बनवलेलाच असतो फ्रीजमध्ये, तो मी इथे वापरणार आहे. ओल्या नारळाचा वाटण. तर 2 टेबलस्पून ह्यामध्ये मी हा वाटण घातलेला आहे. तर ह्या वाटणामध्ये खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घालून हे वाटून घेतलेलं आहे. वाटण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता ह्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि त्यावरती पाणी ठेवायचं आहे. आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर एकीकडे आपली ती कोलंबीचा रस्सा होते तोपर्यंत इथे ड्राय कोलंबीची फोडणी करायला घेतलेली आहे मी. तर 3 मोठे चमचे तेलामध्ये मी जी आपण पेस्ट केली होती ती घातलेली आहे. 1 टेबलस्पून. आपण ऑलरेडी कोलंबीला सुद्धा लावलेली आहे. जास्त तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेलामध्ये घालू शकता, नाही घातलीत तरी चालेल, किंवा डायरेक्ट मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती तुम्ही तेलामध्ये फ्राय करू शकता. तर आता आपल्याला एक एक कोळंबी करून आपल्याला ह्यामध्ये मी घातलेली आहे, तुम्ही जसं ते बघितलं. आता वरून जे ग्रेव्ही राहिली होती ती मी सुद्धा घातलेली आहे यामध्ये आणि वरून मी पुन्हा 1 टेबलस्पून घरगुती आगरी मसाला आहे तो पुन्हा यामध्ये घातलेला आहे. तर आता ह्या कोळंबीवर आपल्याला झाकण न देता अशीच ही कोळंबी शिजवून घ्यायची आहे. आता आपण रस्सावाली कोलंबी आहे ती एकदा चेक करून घेऊयात. छान तेल सुटलेलं आहे. तर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर तुम्हाला किती रस्सा काढायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. मिक्स करून घेऊयात छान. आता ह्यामध्ये आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि त्यावर पाणी ठेवायचं आहे. तर 1.5 ग्लास पूर्ण मी टोटल पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर ही कोलंबी जी आपण फ्राय करणार आहोत ती छान मिक्स करून घेते आहे मी. ही आपल्याला अशीच ड्राय करायची आहे, झाकण वगैरे काही द्यायचं नाही आहे, अशीच शिजवून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनटामध्ये ही कोलंबी छान शिजते आहे. तर पुन्हा आपण जो रस्सा केलेला आहे कोळंबीचा ती चेक करून घेऊयात. आता आपली ही कोळंबी आणि वांगं आहे ते छान शिजलेलं आहे. मीठ आपण ऑलरेडी घातलेलं होतं तरीसुद्धा चेक करायचं आहे. कमी असल्यास पुन्हा मी थोडंसं यामध्ये घातलेलं आहे. चेक करूनच घालायचं आहे. पुन्हा मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. एक उकळी काढून घ्यायची आहे
आणि आता इथे आपली ड्राय कोलंबी आहे ती छान मस्त झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता। अशाच पद्धतीमध्ये ही कोळंबी छान लागते। वरून घालायची आहे कोथिंबीर आणि मस्त आपली ड्राय कोळंबी तयार आहे। मस्त एकदम झटपट कोळंबी तयार झालेली आहे। त्याचबरोबर इथे कोळंबीचा रस्सासुद्धा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर वरून घालायची आहे आपल्याला यामध्ये सुद्धा कोथिंबीर। आता दोन्हीसुद्धा आपले हे रेसिपीज आहेत ते करून झालेले आहेत। आता आपण बोंबील फ्राय करणार आहोत। तर इथे मी तांदळाच्या पिठामध्ये मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट मसाला आणि हे बोंबील जे आपण मॅरिनेट केले होते ते तर तव्यात तेलामध्ये लसूण घालायचं आहे चेचून आणि हिरवी मिरची आणि जो आपण पीठ तयार केलेला आहे त्यामध्ये हे बोंबील आहे ते छान मस्त कोट करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडनं छान पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही या पिठामध्ये रवासुद्धा घालू शकता। तुम्हाला जास्त क्रिस्पी वगैरे आवडत असतील बोंबील तर तुम्ही यामध्ये रवासुद्धा घालू शकता। रवा देखील छान लागतो खायला। तर मी इथे नुसतं तांदळाचं पीठ, लाल तिखट मसाला आणि मीठ घालून अशा प्रकारे कोटिंग करायची आहे आणि तव्यामध्ये आपल्याला एक एक करून हे बोंबील आहेत ते छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरतीच फ्राय करून ठेवायचं आहे। एक साईड पूर्ण झाली की आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीमध्ये हे बोंबील आहेत ते आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडीशी वरून मी घालते कोथिंबीर फ्राय करत असतानाच। एक 5 ते 10 मिनिटानंतर एक साईड झाली की आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत। तर आपण पलटी करून घेऊयात। अलगद पलटी करून घ्यायचे आहेत कारण हे बोंबील आहेत ते तुटतात, म्हणजे पीठ कोटिंग वगैरे व्यवस्थित नाही लागली तर ते तुटू शकतात, म्हणून व्यवस्थित पलटी करून घ्यायचे आहेत। आणि एकीकडे इथे बनतायत मस्त अशा गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि बोंबीलसुद्धा फ्राय करून झालेले आहेत। तर तुम्हाला आजच्या ह्या रेसिपीज कशा वाटल्या माझ्या कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर की तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।